नमस्कार, मी प्रतीक्षा कुलकर्णी. कलाकारी विथ पीके या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या सगळ्या शाळांमध्ये निकालाची घाई सोबतच नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार त्याची तयारी. तर वेगवेगळे चार्ट्स बनवावे लागतात टीचर्सला. मी पण एक टीचरच आहे. तर आपण आज बघणार आहोत बड्डे चार्ट कसा बनवायचा. आपण काही रॉ मटेरियल यूज करून बड्डे चार्ट बनवणार आहोत, सिम्पल आणि इझी वेमध्ये, ज्यामध्ये तुमच्या तुमचं स्किल दिसून येईल. बड्डे चार्ट हा आपला घरचा नसून हा आहे स्कूलच्या मुलांचा. म्हणजे एका वर्षात साधारणतः जितके विद्यार्थी वर्गात असतील त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे बड्डे कधी असणार त्याची एक क्रिएटिव्हिटी म्हणून हा एक चार्ट असतो. लागणारं साहित्य आहे मार्कर, स्केल, त्याच्यानंतर सजावटीचं सामान, चार्ट पेपर, फेविकॉल, कात्री आपलं नियमितप्रमाणे आणि सजावटीचं साहित्य. लेट्स स्टार्ट. तर हा मी एक चार्ट पेपर घेतलेला आहे. हा एका मोठ्या चार्ट पेपरचा अर्धा भाग आहे. आता ज्यानुसार तुमची विद्यार्थी संख्या असेल त्यानुसार तुम्ही तो चार्ट साईज घेऊ शकता. तर यावर तुम्ही पाहू शकता की मी इथे 2 लाईन ओढून घेतलेल्या आहे. इथे आपला क्लास किंवा काहीतरी हेडिंग इथे आपण लिहिणार आहोत. तर स्टार्ट करूया. तर त्यासाठी मी इथे 2 लाईन ओढून घेतलेल्या आहे. याचा फायदा असा होणार की तुमचं जे काही टायटल असेल ते एका पर्टिक्युलर सरळ लाईनमध्ये येणार. तर मी हे ब्लूमिंग बर्थडे असं इथे हेडिंग टाकून घेतलेले आहे. इथे आता मी कुंड्यांचे चित्र पॉट्स काढून घेणार आहे आणि त्याच्यात ज्या दिवशी एका बड्डे राहील मुलाचा त्या दिवशी तो एक फ्लावर आणून लावेल आणि त्यावर त्याचा फोटो असेल, म्हणजे ते काहीतरी हटके होईल. तर असे 6 पॉट असतील किंवा आपण 1 बाय 1 असे 12 पॉटसुद्धा काढू शकतो. तर लेट स्टार्ट करूया. आता हेडिंग लिहून घेतल्यानंतर आपण तयार करणार आहोत कुंड्या. या आपण क्राफ्ट पेपरच्या बनवणार आहोत. आता प्रत्येकजण आपापल्या चॉईसनुसार किंवा आपापल्या इच्छेनुसार किंवा आपापल्या क्रिएटिव्हिटीनुसार काम करू शकतात. तर मी आता इथे कुंड्यांचे चित्र तयार करणार आहे, पण त्या मी काढून न घेता मी त्या क्राफ्ट पेपरनी बनवणार आहे. तर हा मी असा माठाच्या कुंडीच्या आकाराचा इथे चित्र काढून घेतलेलं आहे आणि या शेपमध्ये मी याला कट करणार आहे. फक्त तुम्ही वेगवेगळ्या रंगसंगतीनुसार तुम्ही ते कट करून स्टिक करू शकतात. तर मी अशा पद्धतीचे 12 शेप्स करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये. तुम्ही हे अल्टरनेटसुद्धा करू शकता. बऱ्याचदा काय होतं की पेपर्स अवेलेबल नसतो, तर मग आपल्याला प्रॉब्लेम पडतो की काय करायचं. तर अल्टरनेट करू शकता किंवा 4 त्रिक 12 किंवा 3 चौक 12. 4 रंगाचे 3 घ्यायचे किंवा 3 रंगांचे 4 एकसारखे, याप्रमाणे आपण करून घेऊ शकतो. तर आता मी हे 1 बाय 1 स्टिक करून घेणार आहे. तर या पद्धतीने मी हे कट केलेले शेप्स लावून घेतलेले आहे आणि यावर मनची नावे किंवा मनचं सिम्बॉल टाकून घेऊया आपण. आणि पुढे यावर प्रत्येक विद्यार्थी आपला फोटो लावेल आणि एक छोटंसं फूल काढेल, ज्याद्वारे हा चार्ट वर्षभर चालेल आणि कंप्लीट होईल. तर तुम्ही पाहू शकता की हे बड्डे चार्ट ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. जेव्हा जेव्हा मुलांचे बड्डे येतील तेव्हा ते एक फोटो आणि छोटंसं फूल बनवून त्या फुलावर तो फोटो स्टिक करून लावतील मंथनुसार. तर अशा पद्धतीने हा एक बड्डे चार्ट आणि सुंदरसा एक छोटासा शालेय उपक्रम म्हणूनसुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप खूप सबस्क्राईब वाढू द्या. काही सजेशन असल्यास कमेंट करा. थँक्यू सो मच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.